ही घटना आता घडलेली आहे। 1 मे रोजी साधारणतः 39 मिनिटं ही घटना सुरू होती असं देखील सरकारी वकिलांकडून सांगण्यात आलेलं आहे। त्याने आधी पण अशा पद्धतीचे गुन्हे केलेले आहेत। या कुटुंबाने हा सुधारेल म्हणून मधल्या काळात स्वीकारलं होतं, मात्र त्या आरोपीमध्ये कुठलीही सुधारणा झाल्याची दिसत नाहीये। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये अतिशय ज्या अल्पवयीन मुली आहेत त्यांच्या हक्कांचा देखील विचार व्हावा असं देखील सरकारी वकिलांकडून सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे तिचं आयुष्य सुरू होण्याआधीच तिला संपवण्यात आलेलं आहे। योगेश, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। नसरापूर प्रकरणामध्ये आता थोड्याच वेळामध्ये कोर्ट आपला निकाल देणार आहे। या प्रकरणामधला कोर्टामधला युक्तिवाद हा संपलेला आहे आणि थोड्याच वेळात या प्रकरणाचा निकाल येणार आहे। कोर्टामध्ये काय युक्तिवाद झालेला आहे पाहूयात। पीडिता सुट्टीवर असल्यामुळे आजीकडे राहायला गेली होती। सरकारी वकिलांकडून कोर्टामध्ये असं सांगण्यात आलं। 25 तारखेपासून आरोपी पीडितेची रेकी करत होता। सरकारी वकिलांकडून युक्तिवादादरम्यान नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे ते आपण या ठिकाणी पाहताय। तिच्यावर अत्याचार केल्याचं मेडिकल रिपोर्टमुळे सिद्ध झालेलं आहे। अशा व्यक्तीला जगण्याचा अधिकार आहे का? पीडितेच्या मृत्यूनंतरही मृत शरीरावर आरोपीने अत्याचार केले। आरोपीला मृत्यूदंड दिला नाही तर जेलमध्ये तो काय करेल याची शाश्वती नाही। छोट्या मुलींचे हक्क आपल्याला लक्षात घ्यावे लागतील। पीडितेचं आयुष्य सुरू होण्याआधीच संपलं। युक्तिवादादरम्यान सरकारी वकिलांकडून काय सांगण्यात आलेलं आहे कोर्टामध्ये ते आपण या ठिकाणी पाहिलं आणि थोड्याच वेळामध्ये कोर्ट आपला निकाल देणार आहे। नसरापूर प्रकरणामध्ये आरोपी भीमराव कांबळे याला कोर्टानं दोषी ठरवलेलं आहे। सुनावणीला सुरुवात होता क्षणी कोर्टानं आरोपीला दोषी ठरवलेलं आहे। 1 मेला ही अमानुष घटना घडलेली होती। जवळपास 40 मिनिटं या नराधमानं चिमुकलीवर अत्याचार केले, तिची निर्घृणपणे हत्या केली।